नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली ही तन्वी असल्याचं सत्य. म्हणजे प्रतिमा सर्वांना पुरावा देत सांगते की सायली हीच तन्वी आहे. आणि आता प्रतिमाने सांगितलंय म्हणजे रविराज आणि पूर्णाजी त्याचबरोबर घरातल्या सर्वांचाही तेवढाच विश्वास बसतो. त्याचवेळी प्रियाची मात्र बोलती बंद झालेली आहे. असा पुरावा कोणता दिलेला आहे की ज्यामुळे सर्वांना कळतं की सायली हीच तन्वी आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सायलीने आता प्रियाला स्वतःच अद्दल घडवायची ठरवलेली आहे. आणि मग प्रियावरती अर्जुनच्या मागे आलेली असते. तेव्हा सायली तिला म्हणते की तू निर्लज्ज, धूर्त आणि स्वार्थी होती हे तर आम्हाला माहितीच होतं, पण तू एखाद्याच्या जीवावर उठू शकते, एखाद्याचा जीव घेऊ शकते हे मला आज पहिल्यांदा कळलेलं आहे, असं सायली प्रियाला बोलत असते. तेव्हा प्रिया मात्र पाहतच राहते. आणि सायली म्हणते, आता मी तुला आज अद्दल घडवणार आहे. तुला वाटलं असेल मी सर्वांना सांगितलेलं नाही, पण आज मी तुझी कशी वाट लावते ते बघ, असं म्हणत सायलीने एक मोठा राडा करायचं ठरवलेला आहे. आणि ज्या जिन्यावरून प्रियाने तिला ढकललेलं होतं त्याच जिन्यामधून प्रियाला आता सायली ढकलत आहे. आणि तिला म्हणते की जशास तसं वागायचं मी ठरवलेलं आहे, टिट फॉर टॅट, असं म्हणत सायलीने तिला जिन्यातून ढकलून दिलेलं असतं. आणि प्रिया म्हणत असते की मला वाचव, मला वाचव, असं म्हणत प्रियाने सायलीचा हात पकडलेला आहे. आता जर का सायलीने हात सोडला तर प्रियाही जिन्यावरून खाली जाणार आहे आणि तिची वाट लागणार आहे. म्हणजे सायलीला सगळं आठवतंय की ह्या प्रियाने आपल्याला मुद्दाम जिन्यातून ढकलून दिलेलं होतं. मी पडलेली असताना ही तिथून निघून गेली. आणि सायलीनं ठरवलेलं आहे, सायली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल की तू खूपच चालाक आहे आणि मी भोळी आहे, पण मी भोळी असली तर रौद्ररूप पण धारण करू शकते, एवढं लक्षात ठेव. आता प्रियाला जवळजवळ सायलीने मृत्यूच्या दारात पाठवलेलं आहे आणि तिला जिवंत असतानाच मृत्यू दर्शन दिलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. इकडं सायली येणार आहे म्हणून पूर्णाजीची धावपळ सुरू आहे. पूर्णाजी म्हणते, विमल झालं का, तबक तयार झालं का औक्षणाचं, मी सांगितलेली सगळी तयारी केली आहे का, गोडाचं केलं आहे का. तेव्हा विमल म्हणते की पूर्णाजी सगळी तयारी झालेली आहे, काळजी नका करू, तबक तयार केलेलं आहे, औक्षणाची सगळी तयारी झालेली आहे, पुरणपोळ्यांची तयारी झाली आहे. सायली आली की मी गरमागरम पुरणपोळ्या करून देते. त्याचवेळी आता कुसुम आणि प्रतिमाही तिथं असतात. त्याचबरोबर प्रताप, कल्पना सर्वजण तेवढेच खुश झालेले असतात. सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो आणि सगळेजण खुश असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कल्पनाच्या हातामध्ये औक्षणाचं ताट असतं. सायली आली की औक्षण करायचं आहे हे ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे सर्वांच्या समोर हे सगळं घडत असतं. आणि पूर्णाजी म्हणत असते, अस्मिता उठ, विमलला मदत कर, प्रिया उठ, बरं तन्वी उठ, सगळं तयारी करायला घे, अगं आत्ता सायली येईल, सायलीच्या स्वागतात मला कोणतीही कमी नको आहे, असं स्पष्टपणे ती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यातच सायली, अर्जुन आणि अश्विन आलेले असतात आणि पूर्णाजीची धावपळ सुरू असते. आणि मग अर्जुन म्हणतो की चला सायली, सायली आत येणार असते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, थांब सायली. आता सगळ्यांना धक्का बसतो, नक्की आता अचानक काय झालं, पूर्णाजी थांब का म्हणते, म्हणून सगळेजण पाहू लागतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं माझ्या नातसुनेची, माझ्या नातीची मला नजर काढायची आहे म्हणून थांबायला सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना जो धक्का बसलेला असतो सगळेजण शांत होतात, कारण पूर्णाजी हे जे काही बोलत असते ते खरंच मनापासून करते. तिला सायलीची खूप काळजी आहे, ह्या गोष्टी सगळ्यांच्याच लक्षात आलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे कल्पनालाही खूप आनंद झालेला असतो. पूर्णाजी स्वतःच्या हातांनी आता सायलीची नजर काढत असते. मीठ, मोहरी तिच्यावरून नजर काढत असते ते घेऊन. आणि त्याचबरोबर आपल्याला हेही पाहायला मिळतं की सायली खूपच खुश असते. अर्जुनलाही खूप छान वाटत असतं. फायनली सायली सुखरूप घरी आलेली आहे आणि सायली अगदी एकदम व्यवस्थित आहे, ह्या गोष्टीचा जो आनंद असतो तो एक वेगळाच असतो आणि त्या गोष्टीमुळंच अर्जुन पण खुश असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा हे सर्व पाहत असते. आपल्या लेकीचं जे कौतुक होतं आहे ते पाहून प्रतिमाला पण छानच वाटत असतं. प्रतिमा पण तेवढीच खुश असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली हे सगळेजण घरातले खुश आहेत आणि प्रियाला मात्र खूपच राग येत आहे. प्रियाला ही गोष्ट कळतच नाही आहे की आता काय होणार आहे आपलं. हा मोठा प्रश्न प्रियाला पडलेला आहे. आपण खूप मोठ्या संकटात अडकणार की काय अशी भीती तिला वाटत आहे. इकडे महिपतला नागराज म्हणतो की काय केलंस महिपत, तू मारून टाकलंस त्याला.
तेव्हा महिपत म्हणतो काही नाही होणार, कारण माझ्याकडे ही शिक्षा असते, जो चुकलेला असतो त्याला अशी शिक्षा मी देत असतो, असं महिपत सांगत असतो. तेव्हा मात्र नागराज म्हणतो, अरे पण हे अंगलट येऊ शकतं ना, तुझ्या लक्षात येते का? तेव्हा महिपत म्हणतो काही अंगलट येणार नाही आणि तो तिथे असलेल्या त्याच्या माणसांना बोलवतो आणि म्हणतो की ह्याची विल्हेवाट लावा. आता नागराजने तर महिपतने स्वतः खून केलेला आहे हे स्वतः पाहिलेलं आहे आणि त्याचमुळं इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराज हा ते जेव्हा पाहतो तेव्हा त्याला धक्का बसलेला आहे की हे सगळं काय झालेलं आहे. कारण महिपतनं जो काही गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ तर नागराजने स्वतः पाहिलेला आहे आणि आता नागराजला पण भीती वाटू लागलेली आहे. तेव्हा महिपतची माणसं येतात आणि त्या गुंडाला तिथून ओढत घेऊन जातात, कारण तो मेलेला असतो आणि महिपतचा चेहरा तर पाहण्यासारखा झालेला असतो. अगदी राग त्याच्या डोळ्यातून आग ओकत असतो असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इकडे सायली घरात आलेली आहे. सगळेजण तिचं कोड कौतुक करत आहेत, सगळेजण तिच्याशी बोलत आहेत आणि मग कुसुम सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का की आज काय झालं. त्याचबरोबर पूर्णाजी म्हणते की सायली हे सगळं असं व्हायला नको होतं. आता ज्यावेळेस तू घराच्या बाहेर पडशील अशा पद्धतीनं घराच्या बाहेर नाही पडलं पाहिजे, एवढं लक्षात असू दे. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की खरंच जीव कासावीस झालेला. तेव्हा प्रतिमा इकडे कल्पना सांगत असते की तुला माहिती आहे का, अगं तुझी अवस्था खूपच बिकट झाली होती. जेव्हा प्रतिमा संकटात आहे हे कळलं तेव्हा तर तुला कळतच नव्हतं की काय होते ते, आणि इकडे प्रतिमा आली आणि सायली तू शुद्धीवर आलेली आहे हे लक्षात येते का. जेव्हा घरातील सर्वजण हे सांगू लागतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो आणि मग कुसुम सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का की, आणि ती म्हणते की प्रतिमाताई तुम्ही काहीतरी मला सांगणार होता ना, आणि ते राहिलं मगाशी हॉस्पिटलमध्ये सांगत होता. मग प्रतिमा सांगायला सुरुवात करते. मग ती सांगत असते की रक्त. सायलीला बरोबर प्रतिमाचं बोलणं कळत असतं. सगळेजण म्हणत असतात की हो सायलीलाच प्रतिमाचं बोलणं कळतंय आणि मग प्रतिमा जे जे सांगत आहे ते सायली सगळ्यांना सांगत असते आणि मग सायली सांगते की म्हणजे मागच्या वेळेस मला प्रतिमा त्याने रक्त दिलेलं. आणि मग सगळ्यांना प्रश्न पडतो की हे कसं शक्य झालेलं आहे, कारण सायलीचा ब्लड ग्रुप तर रेअर आहे असं अश्विन म्हणतो. आणि मग इकडे या दोघींचं रक्त कसं मॅच झालं हा प्रश्न पूर्णाजी त्याचबरोबर रविराजलाही पडलेला असतो. आणि इकडे प्रतिमा आणि हिने कसं काय रक्त दिले ही शंका मात्र आता सगळ्यांच्या मनात आलेली असते. तेव्हा प्रिया म्हणते की आता मी पूर्णपणे मेली, कारण ह्यांना जर कळलं की ह्या दोघींचा ब्लड ग्रुप सेम आहे म्हणजे ह्या मायलेकी आहेत आणि ऑब्विसली असणारच ना, सायलीच मुलगी आहे असं मनातल्या मनात ती बोलत असते. त्यावेळेस सगळेजण बोलत असतात आणि मग रविराज म्हणतो की पण मला सायली एक कळत नाही आहे की तू जिन्यावरून पडलीस कशी गं. तेव्हा सायली विचार करू लागते. सायली म्हणते आत्ता जर मी रविराज काकांना सांगितलं की मी जिन्यावरून पडले नाही तर मला ढकलून दिलेलं आहे, तेव्हा त्यांना सगळ्यांना किती वाईट वाटेल असं सायली म्हणत असते. तेव्हा रविराज म्हणतो की मला कळत नाही आहे सायली, म्हणजे नक्की असं काय झालं, तू जिन्यावरून कशी पडलीस. आता रविराजला तोच प्रश्न पडलेला असतो आणि रविराज विचारत असतो. तेव्हा सायली म्हणते की तसं नाही आहे. आणि मग इकडे अश्विन म्हणतो की वहिनी आता आराम करणं गरजेचं आहे. पण त्याचवेळी कुसुमताई म्हणते की हो प्रतिमाताई बोलत आहेत ते बरोबर आहे, कारण त्यांनी रक्त दिलेलं आहे हे लक्षात येते माझ्या पण, कारण मी त्यांना घेऊन आलेले होते आणि जेव्हा मी सायलीला भेटायला येत होते, सायलीवरती हल्ला झालेला हे मला कळलेलं होतं आणि मी सायलीला भेटायला येत होते तेव्हा माझ्या रिक्षाला एक जण येऊन धडकलं. मग त्या म्हणजे आमच्या कविताताई या होत्या आणि मग मी त्यांना घेऊन पण त्याच हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांना तिथे नर्सकडे दिलं, त्यांच्यावर उपचार करायला सांगितले आणि त्याच वेळेस मी इकडे सायलीकडे भेटायला आले. पण त्यानंतर त्या तिथून निघून गेल्या आणि जेव्हा सायली शुद्धीवर आली तेव्हा सायली सांगते की हो मलाही आठवते त्यावेळेस ही प्रतिमा त्या येऊन मला भेटल्या होत्या, त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला होता आणि त्यानंतर मी शुद्धीवर आले होते, त्या येऊन तेव्हाही मला भेटून गेलेल्या होत्या हे सायली सर्वांना सांगत असते. आणि इकडे प्रियाची मात्र वाट लागलेली असते, तिच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, कारण हे सगळं जे काय होत आहे ते ऐकून तिला धक्का बसत असतो. ती म्हणते की आता फक्त एवढंच कळायचं बाकी राहिले की प्रतिमा आणि सायली ह्या मायलेकी आहेत, हे एकदा कळलं की माझा बँड वाजणार हे पक्का आहे असं प्रियाच्या लक्षात येतं. आणि प्रिया म्हणत असते की नाही काही करून ही गोष्ट मला आता यांना या बोलण्यातून थांबवायला हवं आहे असा तिचा विचार असतो. आणि मग सायली सांगत असते की हो. आणि मग तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रतिमा तुला माहिती आहे का, त्याच वेळेस आपल्याला सगळ्यांना कळलं असतं की तू तिथं आलेली, तू घाई करून गेली नसतीस तर. तेव्हा
इकडे पूर्णाजी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, सायली आणि प्रतिमा या दोघींची नाळ जोडलेली आहे, म्हणून तर प्रतिमाला योग्य त्यावेळी योग्य गोष्टी कळतात आणि प्रतिमा बरोबर सायलीच्या मदतीला धावून जाते. हे सगळं अशा पद्धतीनं घडत आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते की आता सायलीची अवस्था बिकट होती तेव्हा मनातल्या मनात मी खूप असे नवस बोललेले आहे, ते नवस मला फेडायचे आहेत, मी निघते आता, असं ती सांगते. त्याचबरोबर प्रतिमाला पण ती म्हणते की कविताताई मी निघते असं म्हणत ती निघायला लागलेली असते. आणि मग सायलीला ती मिठी मारते. प्रतिमाचा पण हातात घेऊन तिला सांगते की मी जाते आता, असं तीही सांगते. त्याचबरोबर इकडे कुसुमताईने नवस बोललेले आहे ते फेडायचं आहे, ती चाललेली आहे. पण सगळ्यांच्याच मनात आता कुसुमताईबद्दल एक पॉझिटिव्ह भावना आलेल्या असतात. पूर्णाजी पण म्हणत असते की येत जावा आणि काळजी घे, असं कुसुमला सांगते. आता सायली आराम करण्यासाठी रूममध्ये आलेली असते. त्याचबरोबर इकडे अर्जुन मात्र सायलीला समजावत असतो, तिला म्हणत असतो जे काही घडलेलं आहे ना ते आता शांत राहायचं, आराम करायचा, अजिबात काही कामं करायची नाहीत. सायलीने रूम आवरायला घेतलेली असते. अर्जुन म्हणतो की अजिबात आवरायची नाही, हे सगळं मी करतो, तुम्हाला आराम सांगितलं आहे ना, फक्त आणि फक्त आरामच करायचा आहे, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. तेव्हा सायली म्हणते अहो मला कंटाळा आला आहे, मला नाही जमणार हे आराम वगैरे, असं तो सांगत असतो. तेव्हा सायली म्हणते, तेव्हा अर्जुन म्हणतो की अजिबात नाही, नाहीतर मी अश्विनला सांगतो आणि सगळी डॉक्टरांची टीम आहे ना ती सगळी टीम इकडे घेऊन येतो, मग तुम्ही बघा काय होणार आहे ते, असं बोलल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरी हे जे सगळं घडत आहे ते खूपच भयानक आहे, तुम्हाला मी सांगितलं आहे ना, नाहीतर मी डॉक्टरांना घेऊन इकडे येणार आहे. तेव्हा सायली म्हणते नाही नाही मी आराम करते, नाही तुम्ही डॉक्टरांना नका आणू, असं सायली सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणतो की नाहीतर मी तुमच्यासारखी अशी गाल फुगवून बसणार आहे, असं बोलल्यानंतर इकडे अर्जुन असं बोलला की सायली त्याच्याकडे पाहतच राहते. तर सायली म्हणते की असं नका करू. ते आजबरोबर तो सांगतो की मी जरा खाली जाऊन येतो, माझं काम आहे, तुमच्यासाठी पाणी आणून ठेवलेलं आहे, सगळं इथं आहे, कुठलीही गोष्ट करायची नाही, सगळं अगदी तुमच्या मनाप्रमाणेच होणार आहे, असं सायलीला तो सांगत असतो. अर्जुन खाली आलेला असतो, तो जिना उतरत असतो आणि इकडे प्रिया नागराजशी बोलत असते. हा नागराज काका तुमच्या लक्षात येते का तुम्ही काय गोंधळ घातलेला आहे ते, असं बोलत असतो. आणि प्रिया म्हणत असते की त्या अर्धवट डोक्याच्या बाईला मारायला सांगितलं तेही तुम्हाला जमलेलं नाही आणि तुम्ही आणखी काय काय अपेक्षा करणार आहात, तुमच्या लक्षात येते का काय काय झालेलं आहे ते, अहो तुम्ही बघा. आणि ह्या सायलीचं इथं आणि तेवढ्यात अर्जुन तिथं आलेला असतो आणि अर्जुन तिथं आला की प्रियाची चांगलीच टरकते, कारण तिला धक्का बसलेला असतो की आता आपण पूर्णपणे गोत्यात येणार आहोत, कारण हे जर सगळं अर्जुनने ऐकलं असेल तर खूप मोठ्या संकटात आपण सापडणार आहोत, असं सांगत असतो. त्यानंतर इकडे अर्जुन तिथे येतो आणि प्रिया खूपच घाबरलेली असते. अर्जुन पाणी घेऊन येतो आणि प्रिया त्याच्याकडे पाहत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन प्रियाला विचारत असतो, पण प्रिया त्याला म्हणते की मला एक कळत नाही आहे, मला प्रतिमा मगाशी कल्पना मामी पण म्हणत होती की तू एवढं सगळं केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण मला एक कळत नाही आहे की तू एवढं सगळं त्या सायलीसाठी का केलंस रे, कारण तुला तर सायलीबद्दल काहीच वाटत नाही आहे, तुझं सायलीवर प्रेम असल्यासारखं तू तिच्यासोबत वागत होता. अर्जुन मात्र शांतच होतो आणि प्रिया मात्र त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार करत असते. अर्जुनला कळत नसतं की काय उत्तर द्यायचं. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया वरती आलेली असते आणि सायली तिला म्हणते की तुला काय वाटलं, मी आत्ता सर्वांसमोर काही सांगितलं नाही आहे म्हणजे मी काही बोलणार नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला भोळी वाटत असेल पण मी माझ्या स्वतःची जीवाच्या बाबतीत कोणी माझ्या जीवावर उठलं किंवा माझ्या माणसांच्या जीवावर उठलं तर त्याला मी सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव, जमल्यास तर मी रौद्र रूप पण धारण करू शकते, असं सायली प्रियाला सांगत असते. आणि तिला म्हणते की आता तुझी शिक्षा ही तुला होणारच आहे, तू ज्या पद्धतीनं वागलेली आहे ती शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे, अगदी टिट फॉर टॅट, तू मला या जिन्यातून ढकललेलं आहे. कसं आहे, तू धूर्त आणि स्वार्थी आहे हे मला माहिती होतं, पण तू एखाद्याच्या जीवावर उठू शकते हे मला आत्ता कळलेलं आहे, पण आता तुला सोडणार नाही, असं सायली प्रियाला बोलत असते. आणि त्याचबरोबर प्रिया मात्र घाबरलेली असते आणि त्या क्षणी सायली प्रियाला जिन्यातून ढकलते आणि प्रिया मात्र तिचा हात पकडत असते आणि म्हणत असते सायली प्लीज सोडू नको, सायली सोडू नको. आणि सायलीने आता प्रियाला जन्माची अद्दल घडवलेली आहे, जिवंतपणे तिला मृत्यू दाखवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.